करणार आहोत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे। पॅलेट गन प्रकरणी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केला गेलेला आहे। सकाळी राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आलेले होते। जाताना ते पॅलेट गन पीडित तरुणाला सुद्धा घेऊन आले। अर्धा तास राहुल गांधी पोलीस ठाण्यात होते। यावेळेला त्यांनी एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका, त्यांची तक्रार दाखल करून घ्या, एफआयआर दाखल करा अशी मागणी राहुल गांधींनी पोलिसांना केली होती। आणि त्यानंतर राहुल गांधी ठिय्या देऊन होते। कित्येक तास राहुल गांधींनी ठिय्या दिला आणि अखेर आता पॅलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। अभी कहा शुरुआत हुई है, ये न्याय का पहला कदम है। केस लॉन्च हुआ है। हमने यहाँ पे कोई गलत काम नहीं किया है। हमने सिर्फ एक हिंदुस्तान के नागरिक के लिए, उसकी माँ के लिए, उसके पिता के लिए न्याय मांगा है और उसके लिए 8 घंटे लग गए। और फाइनल, बड़ी इंटरेस्टिंग बात, फाइनल परमिशन फाइनल होके होम सेक्रेटरी और अमित शाह जी को देना पड़ा, तब इन्होंने जाके फाइनल एफआईआर दिया है। तो आप समझ जाइए एफआईआर रोक कौन रहा था। राहुल गांधी पार्ट टाइम देशात येतात असं म्हणत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधींना खोचक टोला लगावलाय। स्थानिक पातळीवर तर काँग्रेस पक्ष कधीच संपलाय, काँग्रेसचं अस्तित्वच आता राहिलेलं नाही अशी टीका दरेकरांनी केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे राहुल गांधींचा अपेक्षाभंग झाल्याचं दरेकर म्हणतात। राहुल गांधी त्या निमित्तानं एसी राजकारणातनं रस्त्यावर उतरले, हेही नसे थोडके अशी टीका सुद्धा दरेकरांनी केली आहे। मला वाटतं राहुल गांधी परदेशात फिरायला गेले नसतील। ते पार्ट टाइम या देशामध्ये येतात कधीतरी 2-5 दिवसासाठी आणि स्वतःचं तर आता स्ट्रक्चर नाही, पक्षाचं खाली ग्राउंडला काँग्रेस राहिलेलं नाही। मग आयजीच्या जीवावर बायजी उदार। पण सरकारने कुठलाही प्रतिष्ठेचा अहंकाराचा विषय न करता प्रधान यांचा राजीनामा घेतला। त्याच्यामुळे यांच्या अपेक्षा ज्या होतं की ते वातावरण खराब व्हावं, ती त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या, त्यांच्या अपेक्षावर विरजण पडलं। परंतु राहुल गांधी त्या निमित्तानं रस्त्यावर आले, एसी राजकारणातनं किंवा परदेशांच्या फेरफटक्यातनं, हेही नसे थोडके। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।